वर्ष झालं तेच गाड्या स्लिप व्हायला गावामध्ये तरी काय नको झालं गावामध्ये सगळ्या दूर नगरसेवक सांगितलंय हो सांगितलं की नगरसेवक येऊन बघतात ते दगडा उडून ते कांदा गेल्यानंतर धूळ इतकी भरते की पोरं 5 मिनिटं जाणार वोटिंगच्या टायमाला करतो वोटिंग द्या म्हणतो. ನಮಸ್ಕಾರ, ನಾನು ಗಂಗಾಧರ್ ಆರ್ ದೊಡ್ಡಮನಿ. ಬೆಳಗಾವಿಯ SPM ರಸ್ತೆ, ಈ ರಸ್ತೆ ಹಳೆ PB ರೋಡಿಂದ ಹಿಡಿದು ಶಿವಾಜಿ ಗಾರ್ಡನ್ ನಡುವೆ ಭಾತ್ಕಂಡಿ ಸ್ಕೂಲು ಹಾಗೂ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಂದಿರ ಇದ್ದು, ಇದೇ ರಸ್ತೆಯಿಂದ ಬೆಳಗ್ಗೆ ವಾಕಿಂಗ್ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಜನ ಇದೇ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು, ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಇದೇ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಮತ್ತು ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ಇದೇ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು. ಆದರೆ ಈ ರಸ್ತೆ ಹದಗೆಟ್ಟು ಖರಾಬಾಗಿ 1.5 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟು ಆದರೂ ಇಲ್ಲಿನ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ನಗರ ಸೇವಕರು, ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಮತ್ತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯವರು ಇನ್ನೂವರೆಗೆ 1 ವರ್ಷ ಆದರೂ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿಲ್ಲ. ಇದೇ ಭಯಂಕರ ಮತ್ತು ತುಂಬಾ ಅಪಾಯಕಾರಿ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಜನರು ಓಡಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಯವರು ಬೇಗ ಎಚ್ಚೆತ್ತು ಈ ರಸ್ತೆಯನ್ನು ಸರಿಪಡಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಾವು ಕಾನೂನು ಹೋರಾಟ ನಿಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಮಾಡಲಾಗುವುದು. ಧನ್ಯವಾದಗಳು. बारिश के टाइम में गाड़ी सब चल रही होगी गिरती है, सब लोग भी कुठला मॅडम ये एरिया कुठला रोड मध्ये मेन रोड आहे हा. वर्ष झालं असणार, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष झाले 4 वर्ष झाले 4 वर्ष झालं हा रोड नाही हे केलेले. एवढेच गाड्या स्लिप व्हायलेत, हे करायला आणि उन्हामध्ये तरी काय नको झाले घरामध्ये सगळ्या दूर मुलांना त्रास व्हायले आणि मुलं त्याच्यापासून आजारी पडायला ते पडायला तरी पण लक्ष द्यायला तयार नाही. आज पाऊस चाललाय, आज कसा होता आले आज जरा शांत होता, उद्या दुपारी गाडी फार हे त्रास व्हायला नाही, गाड्या स्लिप होऊन पडायला तर त्याच्यापासून आणि भीती वाटायला नाही. फार लोकांना त्याबद्दल तुम्हाला संबंधपट्ट अधिकारीला कुणाला नगरसेवक सांगितलंय सांगितलं की नगरसेवक येऊन बघतात आणि जातात. काय त्याच्यावर विचार करतच नाहीत. हा बोलतात त्या करतो बोलतात कॉर्पोरेशन अधिकारी आलेले आणि परत त्या मोठ्या बिल्डिंग मध्ये पाणी भरतंय. पावसात जरा पाऊस आला का नाही पूर्ण पाणी भरतंय, गटारीतनं पाणी जात नाही, हे होत नाही. हा त्रास आहे इकडं. तुमचं मागणी काय आहे? आता आमची मागणी काय, पूर्ण रोड चांगला करायला द्यावा एवढेच असं आमचं हे. ते दगडा उडून ते दगड आमच्या मला एक गाडीवर जाऊन दगड पडला. तुमचे पोरं वगैरे बाहेर खेळताना येताना तेव्हा काय आता आम्ही पोरांना सोडतच नाही. आताच हे करून बसते काय पोरांना सोडणार मग ह्याच्यामध्ये. आता असं बघितल्यानंतर धूळ इतकी भरते की पोरं 5 मिनिटं जायला नको, मोठ्या माणसाला सहन होईना इतकं त्रास व्हायला. भयंकर 10 मिनिटात गाडी लाल तुम्ही आज सरकारला संबंधपट्ट अधिकाऱ्याला काय सांगता? कडक वॉर्निंग काय सांगता तुमच्याकडनं? काय करणार, वोटिंगच्या टायमाला करतो वोटिंग द्या म्हणतात. हा वोटिंग झालं का नाही काय बोलत नाही, काय नाही झाला. मग इकडे येऊन पण बघत नाही, काय नाही आहे. मग त्यांची झाले तर त्यांना रोड बनाय तो एवढ्या सिटीमध्ये असला रोड हा आणि परत कचरेवाला पण व्यवस्थित येत नाही. सिमेंट रोड झाले आता हे रोड कचरेवाला आम्हाला काय 4 दिवसांनी येते, 8 दिवसांनी येते असं करतात. म्हणजे तुमच्या रोडला का नाही गाडी हे होते ते होते म्हणून असे कारण सांगतात. पेपरवाला पण टाकायला तयार नाही, स्लिप व्हायला गाडी कचरावाला भी बोलते रोड करावं, पेपर भी टाकायला येणार. कसं गलीत कसं यायचं म्हणत होतं.